नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. होलिका हुताशनीय पौर्णिमा यंदा 2 मार्च 2026ला आलेली आहे. तर त्याचबरोबरची होळी आहे ती आपल्याला 2 तारखेला साजरी करायची आहे, म्हणजेच की पेटवायची आहे. आता होलिका म्हटली तर वाईटावर चांगलेचा विजय. ज्या काही गोष्टी वाईट असतात आपल्या आयुष्यात त्या निघून जाव्या, अडचणी दूर व्हाव्या म्हणून त्याच्यासाठी काही उपाय केले जातात, जे होळीच्या दिवशी केले जातात. आता कोणते उपाय करायचे आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. लग्न जमत नाही, आर्थिक अडचणी असतील तर काही गोष्टी ज्या असतात, काही सेवा ज्या असतात त्या आपल्याला त्या दिवशी करायच्या असतात. होळीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर शुभही मानला जातो. त्यामुळे आपल्या घरामधील काही वस्तू आपण खरेदी कराव्यात, आणल्यात तर ते अत्यंत फायदेशीर ठरत असतात. त्या वस्तू कुठल्या आहेत तेच आपण पाहूया. त्याचबरोबर होळीच्या दिवशी काही एक पौराणिक कथा आहे, ती सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. या कथेमध्ये भक्त प्रल्हाद आणि होलिका यांचा संबंध आहे, जी वाईटावरचा चांगला विजयाचं प्रतीक मानले जाते. कथेमध्ये हिरण्यकश्यप या राजाचा पुत्र भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूची अत्यंत मोठा भक्त होता, ज्याला मारण्यासाठी स्वतः त्याचे वडील म्हणजे हिरण्यकश्यप यांनी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना यश प्राप्त झाले नव्हते. तेव्हा त्यांची बहीण होलिका त्यांनी सांगितले की तू आता अग्नीत बस, कारण तिला वरदान होतं की अग्नीसुद्धा ती होलिकेचं काहीच करू शकत नव्हती. जेव्हा तिने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश केला आणि मांडीवर घेऊन बसली, तेव्हा मात्र भक्त प्रल्हादांचं भगवान श्री विष्णूचं नामस्मरण चालूच होते. आणि त्यातच जेव्हा होलिकाचं दहन झाले तेव्हा मात्र होलिका जळून खाक झाली, परंतु भक्त प्रल्हादांना काहीच झाले नाही. तर अशी ही थोडक्यात कथा होती. या कथेनुसार आपल्याला कळते की वाईट गोष्टी नेहमी जळून जातात आणि चांगल्या गोष्टी आयुष्यभर राहत असतात. त्यामुळे त्या दिवशी खास काही उपाय केले जातात किंवा सेवा केली जाते. आपल्या घरामध्ये सुद्धा काही वस्तू आणल्या जातात. आता आपल्या घरात एखादी गोष्ट आणायची असेल तर त्याची सेवासुद्धा झाली पाहिजे, किंवा मग आपल्याला वाटते की आपल्याकडे ही वस्तू नाही आहे, आपल्याला ती सेवा करायची आहे, म्हणूनसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आणत असतो. सर्वात प्रथम म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आपल्या घरात आणावा. तो वेगवेगळा असला तरीसुद्धा चालतो, किंवा एकामध्येच ही दोघांचा फोटो असला तरीसुद्धा चालतो. त्याचबरोबर त्या दिवशी कुमकुमच्या आचार्याची सेवा जी असते ती केली जाते. कुमकुम आचरण करत असताना श्रीयंत्रावर किंवा तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तर यावर सुद्धा केली जाते. आणि ही नसेल माता लक्ष्मीचा तरी तुमच्या कुलदेवीचा फोटो, टाक, मूर्ती काहीही असले तरीसुद्धा त्यावर आपण करू शकतो. आणि हेही नसले तर एक सुपारी म्हणून कुलदेवीची आराधना म्हणून आपण अशा पद्धतीने कुमकुमचार्य आचरण करू शकतो. त्याचबरोबर बघा, दुर्गा अष्टमीचे 64 योगीची यंत्र असतात. दुर्गा अष्टमीला या यंत्राची पूजासुद्धा केली जाते, पौर्णिमेलासुद्धा केली जाते. त्याचबरोबर हे यंत्र घरामध्ये लावणे किंवा घराच्या बाहेर लावणे अत्यंत शुभ मानले जाते. अगदी स्वस्त असते. एखाद्या केंद्रातून किंवा जिथे धार्मिक स्थळं आहेत, देवांचे मंदिर आहे, तिथे हे यंत्र मिळत असते. हेच यंत्रसुद्धा आपल्याला होळीच्या आधी जे आहे ते आणायचे असते. कमळगंठ्याची माळसुद्धा आणायची असते. ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी आणावी, किंवा नसेल तर मग नाही आणली तरीसुद्धा चालते. त्याचबरोबर जे लोक सत्यनारायणाची पूजा करत असतात त्यांनी पौर्णिमेपासून सत्यनारायण जे आहेत ते चालू करावे. आणि त्याचबरोबर सत्यनारायण देवाचा फोटो छोटा मोठा असो तो आपल्या घरात असलाच पाहिजे, पण तो देव्हाऱ्यात ठेवला जात नाही. त्यामुळे तो एखाद्या स्वच्छ जागेवर तुम्ही ठेवू शकता. जिथे बाकी जे धार्मिक ग्रंथ आपण ठेवत असतो तिथे ठेवलासुद्धा तरी चालते. तर अशा पद्धतीने ही माहिती आपण अशी बघितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.